तुमच्या थ्रू, तर त्यांना काही गोष्टी ॲक्सेप्ट कराव्या लागतील तुमच्याकडून. कारण तुमच्या पार्टनरचे आपण फिलिंग चेक करतो आहे, ते बघतात आहे फ्युचरमध्ये तुम्हाला दोघांना एक सोबत बघतात आहे. तुमच्या पार्टनरचं विचार चालला आहे आणि एक नवीन बिगिनिंग तुमच्यासोबत करायचे आहे. ओके, नवीन बिगिनिंगसाठी पण फिलिंग येते इथं. एक कनेक्टिंग त्यांना राहायचं आहे, नेहमी लॉंग टाईम तुमच्यासोबत राहायचं आहे आणि फ्युचरमध्ये पण ते तुम्हाला बघतात आहे. ओके, ड्रीम, तुमच्याबद्दलचे ड्रीम पण ते बघतात आहे. राईट. ओके, हां, मी सांगते ना की त्यांना न्यू बिगिनिंग करायचे आहे. न्यू बिगिनिंग त्यावेळेला होते ज्यावेळेला पास्टमध्ये काही गोष्टी झालेल्या असतील, काही डिस्टन्स आलेला असतो, काही गैरसमज झालेले असतील तुमच्या नात्यामध्ये, तर तो डिस्टन्स आता त्यांना दूर करायचा आहे आणि फ्युचरला त्यांना चांगलं ब्राईट करायचं आहे तुमच्यासोबत. ओके, हे नातं आहे ना त्यांना घट्ट करायचं आहे. ओके, तुमच्यासोबत हा बॉन्ड खूप चांगला ठेवायचा आहे त्यांना. राईट, तुमच्यासोबत कनेक्टिंग नेहमी राहायचं आहे. जेवढं होईल तेवढं त्यांना कनेक्ट राहायचं आहे तुमच्यासोबत. स्ट्रॉंगली प्रूफ करायचं त्यांचं प्रेम काय, आणि ते मला असं वाटतं आहे की लवकर तुमच्याकडे येतील ते तुम्हाला प्रपोज वगैरे करण्यासाठी किंवा तुम्हाला सांगण्यासाठी की त्यांच्या मनामध्ये काय आहे किंवा काही डिस्टन्स तुमच्या दोघांमध्ये झालेलं असेल तर कदाचित काही गोष्टी ते क्लिअर करायला तुमच्याकडे येणार आहेत. डेफिनेटली ते तुमच्याकडे येणार आहेत. ओके, काही गोष्टी ते रिपेअर करत आहेत, काही गोष्टी ते दुरुस्त करतात. मी तुम्हाला म्हणते ना, काही गोष्टी ज्या पास्टमध्ये झालेल्या आहेत, पास्टच्या गोष्टी आता त्यांना इथं पुसून टाकायच्यात आणि फ्युचर चांगलं करायचं आहे तुमच्यासोबत. ते फ्युचरमध्ये तुम्हाला सोबत पण बघतायत. ओके, तुमचा पार्टनर तुम्हाला फ्युचरमध्ये सोबत पण बघतायत. काही ना काहीतरी कमेंटमेंट त्यांना करायचे आहे आणि एक असं कमेंटमेंट करायचे जे तुमच्यासाठी त्यांच्या थ्रू खरीच राहील तुम्हाला. ओके, असं काहीतरी कमेंटमेंट त्यांना डेफिनेटली तुमच्या थ्रू करायचे आहे. रिपेअर करायचे आहेत. रिपेअर म्हणजे काही गोष्टी दुरुस्त करायच्या आहेत, काही गोष्टी त्यांना आता बदलायच्या आहेत. ओके, त्यांच्याकडून काही चुका झालेल्या असतील तर त्यांना त्या सुधारायच्या आहेत. त्या गोष्टीमध्ये आता चेंज आणायचं आहे आणि न्यू गोष्टी आणि ते नातं कसं तुमचं, ते रिलेशन, तो बॉन्ड कसा राहील आणि पास्ट त्यांना विसरायचं आहे आणि न्यू बिगिनिंगमध्ये यायचं आहे त्यांना. राईट, चेन, हार्ट. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला बांधून ठेवायचं आहे त्यांना, तुमच्या पार्टनरला ह्याच्यामध्ये तुम्हाला बांधून ठेवायचं आहे. एक म्हणतो ना हृदयामध्ये एक अशी जागा आहे तुमच्याविषयी त्यांच्या मनामध्ये, एक सर्कलमध्ये एक असा हार्टमध्ये तुम्हाला बांधून ठेवायचं आहे ना की तुम्हीच तिथं राहायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते लाईक करतात, तुम्हाला खूप लाईक करतात आहे, ते ॲट्रॅक्ट आहेत ते तुमच्याकडे डेफिनेटली. आणि लॉयलिटी पण आहे, म्हणजे खरा पण आहे त्यांच्याकडं. पण काही गोष्टींचा डिस्टन्स आलेला असेल, काही मिसअंडरस्टँडिंग झालेलं असेल तर ते लवकरात लवकर तुमच्याशी